बोंदुकरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करणार चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार। नव्या गुन्ह्याच्या ताब्यासाठी पोलीस अर्ज करणार। खरात अटकेला लोटला महिला, गुन्ह्यांचा आकडा सुद्धा वाढला। नाशिक ते अहिल्यानगर पर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद। 17 मार्चच्या अटकेपासून तपास वेगामध्ये सुरू। 9 गुन्हे, 58 क्लिप्स आणि 130 खात्यांचा तपास। कराडच्या नाशिक कार्यालयावर ईडीचा मोठा छापा। बेनामी प्रॉपर्टीची कागदपत्र जप्त केल्याची माहिती। हवाला, मनी लॉन्ड्रिंग, ट्रेलचे धागेदोरे सुद्धा सापडले। शेल कंपन्यांकडून पैसा फिरवल्याचे नेटवर्क उघड। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खानच्या पतीला एसआयटीनं चौकशी करून घेतलं मुंबईतून ताब्यात। तर निदा खान अद्यापही फरार असून सतत ठिकाण बदलत असल्याची माहिती। नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणातील आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग। व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतर कट केल्याचं उघड। डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उलगडणार। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये एटीएसची पहिली एंट्री। नाशिकमध्ये दोघांची 3 तास कसून चौकशी। रजा मेनन, शफी शेख यांना घेतलं होतं ताब्यात। महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज मोठी बैठक। आयटी कंपन्या, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येत देणार प्रशिक्षण। खरात एरंडे टीसीएस प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर। 528 पैकी 230 मतं विधेयकाविरोधात, तर बाजूने 298 मतं। उर्वरित 2 विधेयक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक। भाजप आणि एनडीएचे सहयोगी पक्ष इंडिया आघाडी विरोधात देशभरात करणार आंदोलन। भाजपच्या महिला कार्यकर्त्या उतरणार रस्त्यावर। राज्यामधील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक। नियमाचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश। 1 लाख रुपयांचा दंड, राज्य शासनाचा निर्णय। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।